महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी येणार, पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल तर चला सविस्तर माहिती बघू। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट समोर आलेले असून आता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे पूर्णपणे बातमी पाहून जा आणि तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला पीक विमा योजनेची महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला आहे आता त्या शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विम्यासाठी आता दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। जर तुम्ही पण पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तारीखवार या ठिकाणी जाहीर झाली असून आज दुपारनंतर डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी देण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये शेती करत असाल, या जिल्ह्यामध्ये राहत असाल, या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण की व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या। तर चला सरकारच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती माहिती पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। तर चला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नको। आणि कमेंट पण करतात की पैसे आले नाही, व्हिडिओज पूर्ण पाहत नाहीत, काय कामे सांगितले आहेत ते कामे पूर्ण करत नाहीत आणि नंतर कमेंटमध्ये बोलतात की पैसे आले नाही। तर चला पूर्ण माहिती बघून घेऊ। तसेच कोणते शेतकरी या दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र ठरणार आहेत, तुम्ही या ठिकाणी पात्र ठरता की नाही ठरता, तुमच्या जिल्ह्याची यादी आलेली आहे की नाही, तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहून जा। दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे आणि या जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना दुसरा टप्पा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। पण तुमच्यासाठी हा दुसरा टप्पा आलेला आहे की नाही हा जिल्ह्यांची यादी पाहून जा। तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊ। नंबर 1 वरती आहे बीड मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे, आज दुपारी 3 वाजल्यापासून। त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा आजपासून वितरित करण्यात सुरुवात होणार आहे पीक विमा। त्यानंतर लातूर मध्ये सुद्धा आजपासून 3 वाजल्यापासून पीक विमा वितरित सुरू करण्यात येणार आहे। त्यानंतर सांगली मध्ये सुद्धा आजपासून पीक विम्याला वितरित सुरुवात झाली आहे। त्यानंतर नांदेड मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित सुरुवात झाली आहे। त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा सुरुवात झाला आहे अकाउंट वरती यायला, शेतकऱ्यांच्या खात्यावरती। त्यानंतर बुलढाणा मध्ये सुद्धा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा 3 वाजल्यापासून वितरित करण्यात येणार आहे, दुपारच्या 3 वाजल्यापासून। त्यानंतर यवतमाळ मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। यवतमाळ मध्ये सुद्धा आज दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा वितरित सुरुवात झालेली आहे। त्यानंतर जळगाव आणि अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज दुपारी 3 वाजल्यापासून वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे, हेक्टरी 46,000 रुपये। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।